हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आली आहे माझ्या बेस्ट फ्रेंडकडे आणि आता आपण वरच्या फ्लोअरवरती आहोत, फर्स्ट फ्लोअरवरती। जसं मी एंटर झाली तिला माहित नाही मी आलेली आहे म्हणून तिने मला बोलवलं होतं। फक्त खाली मी काकूंना सांगितलं होतं की तिला सांगू नका मी आली आहे। तर आता आपण तिची रिॲक्शन बघू। आणि तिने मला 2-3 दिवसाआधी बोलवलं होतं की तिने खूप सुंदर रूम डेकोर केलेली आहे। ती UPSCची प्रिपरेशन करते। तर खूप छान तिने सगळं सामान स्विंग वगैरे मागवले होते आणि ते सगळं तिने कर्टन्स वगैरे आणते आणि ते सगळं तिने छान स्वतः लावलेलं आहे। खूप एस्थेटिक रूम बनवलेली आहे तिची। तर मी ती बघण्यासाठी आलेली आहे। आणि एवढं पूर्ण शहराच्या गर्दीमध्ये जेव्हा आपण गोंधळमध्ये इकडे तिकडे फिरतो त्याच्यानंतर हिच्या घरी आणि हिच्या रूममध्ये आल्यानंतर एकदम मंदिरात आल्यावर जी आपल्याला शांतता मिळते ना, ती तिच्या रूममध्ये किंवा घरातही एंटर झाल्यानंतर मिळते। सो आधी तुम्ही रूम बघा आणि जर तुम्हाला हिची रूम आवडली तर मला कॉमेंटमध्ये सांगा। आपण होम टूरचा पण एक व्हिडिओ बनवू कारण तिचं गार्डन पण खूप सुंदर आहे। सो लेट्स गो। आणि आणखीन एक गोष्ट, येस ही राहिली हे मी इथे ठेवलं होते। तिला अशा क्यूट गोष्टी खूप आवडतात तर मग मी तिच्यासाठी हे घेऊन आले होते येताना। हे सेलो टेप्स सारखे आहेत पण फॅन्सी वाले। सो लेट्स गो, हे देऊ आपण आता तिला आणि तिचं रिॲक्शन पण बघू। तू कॉल नाही केलेला मला यायच्या आधी, कधी आली तू? काकूंना सांगितलं तुम्ही फक्त की मी येणार आहे। आता सांगितलं खाली आली आणि काकूंना सांगितलं आणि मग त्यांनी सांगितलं की तू वरतीच बसलेली आहे। 2-3 दिवस झाले मी कॉल करते, मला करते। खूप दिवसांची कॉल करते ती, ह्यासाठी आणलं मी। थँक्यू सो मच, खूप क्यूट आहे। थँक्यू, मला आवडतंय। चलो, तिला खूप दिवसाची रूम दाखवायची होती। आता आधी मी रूम बघून घेते आणि माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा दाखवते। खूप छान केली का, खूपच मस्त केली। थँक्यू। हा स्विंग तर खूप सुंदर। आता याच्यावर सगळ्याच्यावरती मी बसून पण बघणार आहे आणि तुम्हाला सगळे डिटेल्स पण सांगणार आहे। तर आता आपण रूम टूर घेऊन घेऊ हिचा। तर गाईज आता हा स्विंगवरती मी मस्त बसलेली आहे आणि एवढा कम्फर्टेबल आणि छान आहे स्विंग। अँड येत आहे मला पायाला ढोकपर पण लागली इथे तिला माहितच नाही पडलं। मी एवढ्याच वेळा ओरडली तरी पण तिला माहित नाही पडलं। इकडे या आता हा तर मी तुम्हाला दाखवलेला आहे स्विंग। आणखी डिटेल्स पुढे सांगते पण आता आधी सगळ्यात आधी बघू की जेव्हा आपण UPSC म्हणतो UPSC एस्पिरंट तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतात मॅप्स। MPSC असो की UPSC असो, कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे आपण क्लास 1 क्लास 2 साठी प्रिपेअर करतो सगळ्यात इम्पॉर्टंट मॅप्स असतात। आणि आमच्या डॉक्टर मॅडम तर UPSC साठी प्रिपेअर करतात तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तिने खूप सुंदर असे मॅप्स लावलेले आहेत सगळीकडे। हा इंडियाचा मॅप आहे पॉलिटिकल। त्याच्यानंतर जसं आपण थोडं पुढे आलो की जसं सगळ्या मुलींचं जेव्हा आपण छोटे असतं तेव्हा स्वप्न असतं की मस्त आपण घरच खेळतो मोस्टली, जसे मस्त टेंट हाऊस वगैरे बनवायचे। आता तर मुलं वगैरे पण खेळतात आणि आता काय, आता तर पूर्ण ते सिपवाले हँडमेड म्हटलं रेडीमेडच आलेले आहेत। पण आपण लहानपणी आईंच्या साड्यांसोबत वगैरे असं खेळायचो। तर ते बघून मला हे बघून मला त्याचीच आठवण आली। अँड खूप सुंदर, खूपच मला तर खूप आवडला। बघितलं जो असा बीचेसवरती वगैरे तुम्हाला बघायला मिळेल तो आमच्या तन्वीच्या घरी तुम्हाला बघायला मिळेल। सो कोणाला आनंद घ्यायचा असला तर या, आम्ही रेंटली घेऊ। जस्ट किडिंग। तर आता पुढे या। आता हे झालं। आणखीन अगेन इथे तिने वर्ल्ड मॅप लावलेला आहे, वर्ल्ड पॉलिटिकल मॅप। सो हा पण तेवढाच इम्पॉर्टंट असतो आमच्या UPSCच्या प्रिपरेशनमध्ये। आणि जेव्हा मी शिकवते पण क्लासेसमध्ये वगैरे तर मला ग्लोबनी, म्हणजे माझा सब्जेक्टच जिओग्राफी आहे तर मला शिकवताना मॅप्स किंवा ग्लोबस यूज करावा लागतो। तर हिच्याकडे तिने खूप सुंदर, जर स्पेशियस रूम असेल तर हे इम्पॉर्टंट म्हणजे मस्टच आहे। सो हा मॅप जरा देन इथे पण तिने अगेन इंडियाचा मॅप लावला, तो आपण तिथे पॉलिटिकल बघितला होता, इथे फिजिकल मॅप दिलेला आहे। याच्यामधला डिफरन्स काय असतो तो आपण लेक्चरच्या टाइममध्ये बघू। आता इथे एवढंच। त्याच्यानंतर कर्टन्स वगैरे पण खूप सुंदर तिने लावलेले आहे। AC पण त्यांनी रिसेंट लावलेला आहे। तर तिने सेट पण खूप छान केलं। इथे खूप साऱ्या ठिकाणी जागा आहे असं सगळं लावायसाठी, पण तिने डेकोरेट कसं केलं हे मला तुम्हाला दाखवायचं होतं। खूप छान तिने सगळे कर्टन्स वगैरे सगळं कलर कॉर्डिनेशन खूप सुंदर केलेलं आहे। देन ही तिची चेअर आहे। वाव, छान चेअर आहे। थँक्यू। मस्त चेअर आहे ही। आम्ही आमच्या ऑफिसमध्ये अशा बोलवलेल्या आहेत 2। बाकी लॅबमध्ये पण आमच्या अशाच आहेत ना ग, आपल्या अशाच आहेत लॅबमध्ये, फक्त हे फोम नाही आहे त्याला। आणि आम्ही जे ऑफिसच्या बोलवल्या आहेत त्याला सेम अशाच आहेत त्या चेअर। हो नक्की। मला खूप आवडली ती चेअर। देन इथे तिने खूप सुंदर असं पूर्ण सेटअप ठेवलेलं आहे। इथे मोस्टली एकतर तिचं लॅपटॉपचं काही काम असेल तर लॅपटॉप येणार, नाही तर मग बुक्स येणार। हे तुम्ही असं स्टँड घेऊ शकता। हे ऍक्च्युली लॅपटॉपचं स्टँड आहे। तुम्ही हे लॅपटॉपच्या ऐवजी बुकसाठी सुद्धा यूज करू शकता। मी तुम्हाला एकदा याचा डेमो देते। हे मोस्टली माहिती आहे का, जे माझे स्टडी ब्लॉग बघतात ना त्यांच्या तर खूपच कामाचं आहे।
म्हणजे माझ्या सेकंड चॅनलवरती जे ब्लॉग बघतात ते बघा, असं तुम्ही नॉर्मली छान रीड करू शकता आणि तुमच्याकडे एखादं जर असं काही असले ते ठेवायला, जसं की आता लॅपटॉप असं फ्लॅट, तर ते बुक तुमचं असंच राहणार. सो मला ही खूपच युजफुल गोष्ट वाटली की तुमची पाठ दुखणार नाही आणि आपण नॉर्मली असं बुक ठेवून वाचतो असं वरून, तर ते करायची गरज पडणार नाही. देन जेवढे तुम्हाला बुक्स लागतात सध्या जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढे बुक्स तिने इथे मस्तपैकी अरेंज करून ठेवलेले आहेत. देन आपण सामान बरोबर करून देऊ. हे रिमोट एसीचं, त्याच्यानंतर इथे कॉर्ड्स आहेत, इथे खूप सुंदर सुंदर असे पूर्ण कलरमध्ये स्पार्कलचे गोष्टी, नोट्स बनवायला. येस, नोट वगैरे बरोबर आहे. पीसी एमपीएससी एस्पिरंट्सला हे जे झाले कलरफुल गोष्टी ह्या खूप लागतात. स्टिकी नोट्स इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पेन्स झाले असे वेगवेगळ्या कलर्सचे, कारण जेव्हा पण आपल्याला काही मार्क करायचं असतं नोट्समध्ये स्पेसिफिकली, तर हे खूप गरजेचं आहे, खूप कामात पडते. त्याच्यानंतर हा तिने माझ्या लायब्ररीमधून आणलेला पेन. नाही हा माझा आहे. त्याच्यानंतर बस इकडे काही ज्वेलरीचे पण तिने सामान ठेवलं त्याच्यामध्ये टाकून. येस, आणि हा लॅम्प पण खूप सुंदर आहे असा, माझ्याकडे पण लॅम्प आहे. देन ही डिजिटल वॉच. देन हा लॅम्प पूर्ण असा रोटेट पण होतो, असं आपण पूर्ण तुम्हाला जसं पाहिजे 360 डिग्री रोटेशन आहे या लॅम्पला. माझा पण सेम आहे, फक्त हिच्यात हे एक्स्ट्रा आहे की एवढं सुंदर आहे, तुम्ही याच्यामध्ये फोन वगैरे होल्ड करू शकता तुमचा, किंवा जसं की आता हिला मोबाईल ठेवायचा असला आणि हे एसीचं रिमोट पण समजा ठेवायचं आहे तर हे कामात येतं. आणि याच्यात ऍडजस्टमेंट पण आहे असे वेगवेगळे कलर लाईटचे. ब्राईटनेस तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा याच्यावरती ती समजा पेपर सॉल्व्ह करत आहे एखादा टेस्ट सिरीजचा वगैरे, तर इथे अशी वॉच ठेवून म्हणजे एकदम हाईटवरती तसं पण ते याचा यूज करू शकते, म्हणजे मल्टीपर्पज हा लॅम्प आहे. देन तुम्हाला जर मी असे पेन्सच दाखवते म्हटलं ना तिचे, तर मला एक पूर्ण ब्लॉग लागेल तिथे पूर्ण पेन्स कव्हर करण्यासाठी. ओके, देन कट टू दी मेन पार्ट, की इथे अगेन हा सुंदर असा मॅप आहे. तर हा महाराष्ट्राचा पूर्ण मॅप आहे. याच्यामधनं हे मोस्टली यूपीएससीला तर कामाचा आहे, पण यूपीएससी पेक्षा पण जास्त हा जो मॅप कामात येतो हा येतो कंबाईनच्या महाराष्ट्राच्या एक्झामला. खूपच इम्पॉर्टंट मॅप आहे हा त्यासाठी. आणि सेकंड म्हणजे राज्यसेवा जी एक्झाम असते आमची त्याच्यासाठी पण खूप महत्त्वाचा मॅप आहे. म्हणजे तुम्ही हा फक्त मॅप जरी करून गेले ना तरी तुमच्या जॉग्राफीचे सगळे क्वेश्चन्स बरोबर येऊ शकतात. तर ही झाली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, हे काही रूमचं नाही आहे. देन इथे पेपर्स तिने लिहून ठेवलेले आहे, पेपर 1, पेपर 2 म्हणजे GS1 आणि कशातनं काय वाचायचं आहे वगैरे, सब्जेक्ट हे सगळे सब्जेक्ट अनालिसिस रिसोर्सेस वगैरे सगळं तिने हे करून ठेवलेलं आहे की तुम्ही कुठून काय यूज करू शकता. सो जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे जे पण माझे हे मी दोन्ही चॅनलवरती टाकणार आहे, एक स्टडी चॅनल आणि एक माझं जे मेन चॅनल आहे त्याच्यावरती. तर स्टडी चॅनलवाल्यांना जर पाहिजे असेल रिसोर्सेस वगैरे तर मी तुम्हाला लिंक देऊन देईल, म्हणजे मी एक PDF बनवेल त्याची लिंक देईल. देन हा व्हाईट बोर्ड, हा तर मला असं वाटतं की प्रत्येकाकडे असायला पाहिजे, हा खूपच इम्पॉर्टंट असतो. माझ्याकडे नॉर्मल छोटावाला आहे जो आपण असा हँडमध्ये यूज करू शकतो किंवा असा, कारण जेव्हा पण आपण अभ्यास करतो तेव्हा मोस्ट इम्पॉर्टंट की जेव्हा आपण सीसॅटची प्रॅक्टिस करतो ना तेव्हा खूप कामात येतो हा खूप जास्त. किंवा मग तसं नाही पण केलं तरी तुम्ही छान छान याच्यावरती रोज कोट्स लिहून ठेवू शकता जिथे तुम्ही अभ्यासाला बसता आणि त्याने तुम्ही छान पॉझिटिव्ह राहाल, छान फील कराल. ओके, देन तिने हे सुंदर, हे तू हाताने लिहिलेलं आहे की प्रिंट आहे? नाही, ही प्रिंट आहे. ही प्रिंट आहे, पण हे असं वाटत आहे की हे हाताने लिहिलेलं आहे. खूप सुंदर. रिमेंबर व्हाय यू स्टार्टेड अँड एव्हरीवन शुड रिमेंबर व्हाय ही ऑर शी स्टार्टेड द थिंग. एनिथिंग, काही पण असो ते, की तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही बिझनेस करत आहात, पण तुम्ही जर विचार केला की मी ह्या गोष्टीसाठी सुरू केलं होतं, किंवा तुम्ही आजचा विचार न करता, कधी कधी काय होते कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये लॉस होतो, अभ्यासामध्ये अभ्यास होत नाही, एखादी एक्झाम चालली जाते हातातनं, तो विचार करण्यापेक्षा तुम्ही पुढच्या 5 ते 10 वर्षात कुठे असाल हा विचार जर तुम्ही केला तर तुम्हाला लगेच कळेल की आपण त्याच्यासाठी सुरू केलं. तुम्ही ऑफकोर्स कोणी पण बिझनेस असो काही असो ते तुम्ही आजच्या दिवसासाठी सुरुवात करत नाही, तुम्ही एक त्याची इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा तुमच्या समोरच्या फ्युचरसाठीच ती गोष्ट असते. देन इथे पण खूप सुंदर असा कोट लिहिलेला आहे. देन ही लाइटिंग तर मला एवढी आवडली ना, एवढी सुंदर आहे. आणि हे जेव्हा आपण असं ओरिजिनल बघतो ना फेस टू फेस, त्याच्यानंतर असं वाटतं की हे ओरिजिनल फ्लावर्स आहेत, असं वाटतच नाही की ते ड्युप्लिकेट किंवा काय म्हणतात त्याला आर्टिफिशियल आहे म्हणून. आर्टिफिशियल बिलकुल वाटत नाही, जेव्हा आपण असं जवळून बघतो तेव्हाच कळतं ते. देन इथे तिने हा ग्रीन बोर्ड लावलेला आहे, याला बघून पण मला स्कूलची आठवण आली. स्कूलवरती नोटीस बोर्ड असायचे आणि जे जे बॅक बेंचर्स होते
म्हणजे मी तर नव्हती, पण जेवढे पण बॅक बेंचर्स असायचे त्यांचे असे नाव लिहून यायचे त्याच्यावरती. हे मोस्ट ऑफ दी स्कूल्समध्ये व्हायचं असं. देन इथे तिची वीकली लिस्ट तिने लावून ठेवलेली आहे की तिला कसा स्टडी करायचा आहे, टायमिंग अँड ऑल. तर हे पण खूप लोकांच्या कामात येऊ शकतं. हे माझं खूप फेवरेट पार्ट आहे हा, की पूर्ण एकतर ॲनालिसिस करणं जो तिने तिथे दाखवला तुम्हाला, आणि दुसरं म्हणजे प्लॅनिंग करणं. जेव्हा तुम्ही असं प्लॅन करता ना, मोस्टली हा एक पॉईंट मी मला अभ्यासाच्या दृष्टीनेच सांगते की अभ्यासाचं असो की कुठले असो, जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करताना आणि तुम्ही असं लिहून ठेवता, आता माहिती आहे का काय होणार, जर तिने हा स्लॉट कंप्लीट नाही केला आणि हा केला, पुन्हा हा नाही कंप्लीट झाला आणि पुन्हा अजून एक केला, म्हणजे दिवसातनं जर 3 स्लॉट कंप्लीट नाही झाले ना, तर तिला या दिवसाला खूप बर्डन येणार आणि खूप टेन्शन येणार. त्याच्यामुळे ते काय होते, असं 1-2 दिवस तुम्ही करू शकता, नंतर तसं होणार नाही. सो प्लॅनिंगने तुमचं काम थोडं सोपं होतं आणि तुम्ही डिसिप्लिन होता. सोपं होतं म्हणण्यापेक्षा डिसिप्लिन होता. देन नाऊ मूव्ह टुवर्ड्स दिस. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. हे पूर्ण सेक्शन्स आहे. याच्यामध्ये सगळे तिचे नोट्स किंवा जे पण काही इम्पॉर्टंट पेपर्स वगैरे असतील ते ठेवलेले आहेत. बाकी मी सगळं नाही सांगू शकत की कशात काय, पण तुम्ही असं अरेंज करू शकता. ही सब्जेक्ट वाईज आहे. हे काही क्लास 2च्या एक्झाम्सचे बुक्स आहेत की जर रेफरन्स म्हणून यूज करायला कधी कामात पडू शकतात. देन आता हे मला कसं माहिती, कारण मी पण अभ्यास करते आणि मी शिकवते होता म्हणून मला माहित आहे, नाही तर मग तिचे बुक्स कुठे हे मला माहित नाही. NCERT हे सगळे NCERTs आहेत. ह्या तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत आम्हाला. त्याच्यानंतर म्हणजे तिचे जे पण ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तिचा अँथ्रो, असे वेगवेगळे सगळे सब्जेक्ट्स सगळं त्याच्यामध्ये आलं. देन ह्या पण सगळ्या मला NCERTs आहेत. येस, तुम्ही बघून घ्या. जर तुम्ही UPSC साठी प्रिपेअर करत असाल किंवा जे करत असाल त्यांना तर माहिती आहे, किंवा ज्यांना कोणाला स्टार्ट करायचं असेल तर हे एवढं सगळं वाचावं लागते पूर्ण कबड. आणि याच्यात तरी पण बऱ्याचशा गोष्टी मिसिंग आहेत. येस, आता थोड्या मी घेतल्या नाही आहेत बुक्स, कारण की जसं जसं वाचेल तशा बुक्स घेईल. बरोबर. देन हा पण पूर्ण मला हे तुम्ही फर्स्ट टाइमच बघत आहे ना, तुमच्याच बरोबर मी बघत आहे. मला कलर कोऑर्डिनेशन खूपच आवडलं. तिने बघा की एकतर तिकडे सगळे सब्जेक्ट वाईज होते आणि इकडे पण आय थिंक हे सब्जेक्ट वाईजच आहेत, पण तिने कलर कोऑर्डिनेशन पण खूप छान केलेलं आहे. सगळे ब्लूच्या ठिकाणी ब्लू असे मस्त ठेवलेले आहेत. देन हे अँथ्रोचे बुक्स आहेत तिचे. अँथ्रो जो तिचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे. वाव, ही एवढी क्यूट डायरी. हे असे कव्हर्स आपण फक्त डिक्शनरी आहे. हा ती स्कूलचीच आहे, त्याच्यावर लिहिलं पण आहे कोणत्या स्टँडर्डची आहे ती. 8th स्टँडर्डची आहे. लपवण्यासारखं 8th स्टँडर्ड डिक्शनरी. येस, हे तेव्हाच होत आहे. पॉकेट डिक्शनरीज आता बघायला मिळत नाही, आता आपल्याला याचं काही काम पण पडत नाही. येस. देन हे सगळे UPSC पॉलिटीचे, इंडियन पॉलिटी वगैरे सगळं. देन IASच्या मेन्सच्या बुक्स आहेत त्या, म्हणजे वेगवेगळ्या याच्या स्ट्रॅटेजीज वगैरेच्या बुक्स आहेत त्या. ओके, सो फायनली हिअर वी एंड द व्हिडिओ. पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते तिचा वरचा फोटो. तो म्हणजे हा तन्वीचा ग्रॅज्युएशन सेरेमनीचा फोटो आहे. तिचा आता हा तर ग्रुप फोटो आहे विथ टीचर्स अँड होल बॅच. तिचा मी तुम्हाला खालचा एक फोटो दाखवेल. आज ही मी आहे पण याच्यातली ही वाली, हा कॉर्नरची. तुम्ही बघा, हे थांबा मी तुम्हाला दाखवते. तू दिस तन्वी, ती बघा, ही बघा. हा तिचा जास्त दिवस आधीचा नाही आहे. हिची ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी पण जर तुम्हाला बघायची असेल तर मला सांगा. आत्ता बघा ती, म्हणजे तुम्हाला थोडंसं ती जी व्हिडिओमध्ये तरी थोडी तुम्हाला असं वाटू शकते की थोडी नाही नॉर्मलच आहे, लठ्ठच आहे, पण तुम्ही तिला इन रिअल बघाल ना ती एवढी बारीक झालेली आहे. आता तुम्हाला तसा फोटोवरनं लक्षात येत नसेल, मी एखादा तिचा फोटो टाकेल बिफोर अँड आफ्टरचा, इफ शी इज कम्फर्टेबल. ओके, तर मी तिचा टाकेल. तिने एवढं छान स्वतःला मोल्ड केलं आहे आणि ती फक्त हा म्हणजे ही 3 months बिफोर ती वेगळी होती आणि आफ्टर 3-4 months ती अशी आहे. याच्यापेक्षा पण ती बारीक झाली होती, पण आम्हीच तिला सगळ्यांनी म्हटलं की एवढं बारीक छान दिसत नाही, तर ती आता छान दिसत आहे. 44 kgs तिने केलं होतं 65 वरनं, है ना. तर मी तिची एखाद्या वेळी ट्रान्सफॉर्मेशन स्टोरी टाकेल तर ती तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला बघायचं. सो गाईज, हिअर वी एंड द व्हिडिओ. आणि इकडे इथे थोडंसं असं छान ब्लिंगी वाटत आहे. तर मला तुम्हाला हिचं प्रिंटर दाखवायचं राहिलं होतं, तर ते मी प्रिंटर तुम्हाला 1 मिनिटमध्ये दाखवते. ते खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं की हे माझ्याकडे असायला पाहिजे, कारण हे खूपच कामाचं आहे. खूप तुमच्या नोट्स वगैरे ज्या पण आहे ना त्या तुम्ही डिरेक्ट प्रिंट करू शकता मस्तपैकी. आणि तनूकडे प्रिंटर आहे मलाही माहिती नव्हतं. आता माझ्यासाठी बरं झालं ते, मला काही प्रिंट्स काढायच्या असल्या की हिच्या घरी यायला मला कामात पडेल. मी म्हणत होती की आपण इथे हा व्लॉग एंड करू. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली बरोबर, किंवा जे पण कोणी इंटरेस्टेड असेल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला तनूसोबत आणखीन खूप सारे व्लॉग्स बघायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण आम्ही दोघी सगळे जास्त फिरतो इकडे तिकडे. तसे माझे खूप कमी फ्रेंड्स आहेत, 2-3च आहेत माझ्या ज्या कॉलेजच्या फ्रेंड्स आहेत, त्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत.
आणि तनू तशी, आता तनूच्या आणि माझ्या एजमध्ये पण डिफरन्स आहे आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे एज मी नाही सांगत आहे, एज मला सांगायचं नाही इथे. मला हे म्हणायचं होतं की तन्वी तशी माझी मैत्रीण नव्हती, आम्ही कसं भेटलो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी कमेंट करा, आम्ही एक ब्लॉग बनवू नक्की त्याच्यावरती. आणि येस, तर ठीक आहे मग, बाय, टेक केअर, आणि नवीन ब्लॉगसाठी कनेक्टेड राहा. बाय. थँक्यू.